नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर फोले कमल आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र दिगंबरराव बिंदू कॉलेज भोकरच्या बी.कॉम शाखेला समंत्रक म्हणून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आजचा आपला टॉपिक आहे व्यवस्थापनाची ओळख. त्यामध्ये आपण व्यवस्थापनाची ओळख, व्यवस्थापन कशाला म्हणायचं, व्यवस्थापनाची व्याप्ती कुठपर्यंत आहे, व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य काय आहे, व्यवस्थापनाचं महत्त्व काय आहे आणि त्याचबरोबर व्यवस्थापनाची नेमकी कार्य काय आहेत या सगळ्या बाबीवर प्रकाश टाकणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण आता व्यवस्थापन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं एक मॅनेजरियल कन्सेप्ट. व्यवसायाच्या संदर्भाने एक व्यवस्थापक म्हटलं की एक पोझिशन विथ रिस्पॉन्सिबिलिटी, एक जबाबदारी असलेलं एक स्टेटस आपल्यासमोर उभं राहतं. परंतु त्याची नेमकी ओळख करत असताना व्यवस्थापन म्हणजे व्यवसायामध्ये एखादी केली जाणारी कृती जी की जबाबदारीपूर्वक सगळ्या व्यवसायाचं संचालन करत असते, ती कृती किंवा ती प्रक्रिया त्याला आपण व्यवस्थापन असं म्हणत असतो. आणि हे व्यवस्थापन ज्या ठिकाणी चालतं त्या ऑर्गनायझेशनला, त्या इन्स्टिट्यूशनला आपण व्यवसाय असं म्हणतो. म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती किंवा एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती ज्या की त्या व्यवसायामध्ये कार्यरत असतील, त्या व्यवसायाचं एक निश्चित उद्दिष्ट असतं आणि त्या उद्दिष्टाला प्राप्त करण्यासाठी जी काही कार्यपद्धती चालू असते त्या कार्यपद्धतीच्या एकंदरीत सुसूत्रीकरणालाच आपण व्यवसाय असं म्हणतो. आणि त्या व्यवसायामधल्या अनेक ॲक्टिव्हिटीज, त्यावर नियंत्रण ठेवणं किंवा त्याचं संचालन करणं, हे सगळ्या जबाबदारीपूर्ण किंवा प्रशासकीय कामं करणारी जी कोणी व्यक्ती असेल त्याला आपण व्यवस्थापक असं म्हणत असतो. म्हणजेच व्यवसायाला एक व्याख्या दिलेली आहे की खाजगीरित्या आपण लाभ मिळवणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश कुठल्याही व्यवसायाला असतो. कमर्शियल व्ह्यू ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी बेनिफिट ॲब्सोल्युटली येत असतो. सो लाभ मिळवण्याच्या उद्देशाने वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करण्यासाठी किंवा त्याची मार्केटिंग करण्यासाठी अस्तित्वात आलेली एखादी संघटना त्याला आपण व्यवसाय असं म्हणत असतो. आणि व्यवस्थापन म्हणजे जी काही पूर्वनियोजित आपण उद्दिष्ट ठरवलेली आहेत ती उद्दिष्ट साध्य करत असताना किंवा ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या संघटनेमध्ये हे उद्दिष्ट साध्य करावयाचं आहे त्या संघटनेमध्ये केलं जाणारं नेतृत्व, त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी केलं जाणारं मार्गदर्शन किंवा त्यासाठी दिशादर्शन असेल, या सगळ्या क्रियांना चालवण्यासाठी जी काही एक अदृश्य शक्ती आहे, जी जबाबदारीपूर्ण चाललेली क्रिया आहे त्याला आपण प्रशासन किंवा व्यवस्थापन असं म्हणतो. इट्स अ लीडिंग पोझिशन ऑफ अ मॅन who is working as a manager in our business organization. सो संघटनेचे नेतृत्व करण्याच्या बरोबरच, संघटनेचं मार्गदर्शन करण्याच्या बरोबरच किंवा त्याचं निर्देशन करण्याच्या बरोबरच द कोऑर्डिनेशन बिटवीन ऑल थिंग्स, ज्या काही व्यवसाय संघटनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यामध्ये सुसूत्रता आणणे किंवा एक वाक्यता आणणे त्यालाच आपण समन्वय साधणे असं म्हणतो. तुमच्याकडे जेवढा पैसा अवेलेबल आहे, जेवढी माणसं अवेलेबल आहेत, जेवढा कच्चा माल अवेलेबल आहे, तुमच्याकडं जमीन किंवा इतर जी काही साहित्य सामुग्री अवेलेबल असेल, या सगळ्यांमध्ये योग्य तो समन्वय साधून त्यांच्यामध्ये सुसूत्रबद्धता आणून पुढील आपले उद्दिष्ट साध्य करण्याची प्रक्रिया त्याला आपण व्यवस्थापन असं म्हणतो. म्हणजेच व्यवस्थापनाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जी काही ध्येय धोरणे आखलेली असतील ती ध्येय धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये होत असतो. आता व्यवस्थापन कशासाठी केलं जावं, त्याचं काय महत्त्व आहे, व्यवस्थापना किंवा कुशल व्यवस्थापनामुळे आपल्याला कोणत्या गोष्टी साध्य करता येऊ शकतात. मग आता व्यवसायाचा जो प्रकार असेल, व्यवसायाचे काही प्रकार असतात आणि त्या प्रकारानुसार त्याच्या व्यवस्थापनाच्या पद्धती ह्या बदलत जातात. त्यामुळे व्यवसायाचे प्रकार कोणकोणते, त्यामध्ये एक आहे एकल व्यापारी संस्था, सोल ट्रेडर आपण ज्याला म्हणतो, एकटीच व्यक्ती आपला व्यवसाय करत असते. देन द पार्टनरशिप, भागीदारी, दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊन भागीदारी व्यवसाय हा करू शकतात. त्यानंतर संयुक्त भांडवली कंपनी, जॉईंट स्टॉक कंपनी, 2 or more पर्सन मिनिमम, याला मिनिमम 7 व्यक्ती लागतात, जी जॉईंट स्टॉक कंपनी आहे. भागीदारीला मिनिमम 2 व्यक्ती लागतात आणि जास्तीत जास्त
50 व्यक्ती ह्या भागीदारीचा व्यवसाय करू शकतात. परंतु जॉईंट स्टॉक कंपनी किंवा संयुक्त भांडवली प्रमंडळ ज्या ठिकाणी येतं त्यावेळेला कमीत कमी 7 व्यक्ती आणि जास्तीत जास्त अमर्यादित व्यक्ती हे आपला व्यवसाय करू शकतात. आणि त्यानंतरच आहे सहकारी संस्था. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश आहे की ज्या पद्धतीचा व्यवसाय असेल त्या पद्धतीची ही व्यवस्थापन प्रक्रिया चालत असते. मग या व्यवस्थापन करत असताना नेमकं व्यवस्थापन करायचं म्हणजे काय करायचं, ही व्यवस्थापन प्रक्रिया चालते कशी, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट, त्याची एक्झॅक्ट प्रक्रिया कशी चालते हे आपण बघू. नेमकं व्यवस्थापनाची ओळख आपण बघत असताना ती ओळख अजून जास्त आपल्याला क्लिअर व्हावी ह्यासाठी आपण व्यवस्थापनाची कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्ये हे बघत असतो. व्यवस्थापन ही एक कंटिन्यू चालणारी अमूर्त स्वरूपाची सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणजे ही प्रक्रिया एक तर कंटिन्यू चालत असते, दिसत नाही, जी कृती होते ती आपल्याला दिसते, पण जे मॅनेजरियल स्किल, एक मॅनेजर ज्या ठिकाणी आपलं स्किल यूज करतो आणि ते कार्य करत असतो, इट वर्क्स ॲज अ सॉफ्टवेअर, त्याचे ते स्किल त्यामध्ये तो ओतत असतो आणि त्याच्या थ्रू तो त्या मॅनेजरियल ॲक्टिव्हिटी ह्या पार पाडत असतो. म्हणून ही एक अदृश्य स्वरूपाची प्रक्रिया आहे आणि सामाजिक प्रक्रिया आहे, जे की अनेक व्यक्तींना एकत्रित घेऊन, अनेक संसाधनांना एकत्रित घेऊन ही प्रक्रिया चालत असते. त्यालाच आपण सर्वव्यापी प्रक्रिया असं सुद्धा म्हणू शकतो. फ्रॉम द लेवल ऑफ टॉप टू बॉटम और बॉटम टू टॉप, विच आर द लेवल ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापनाचे स्तर तुम्ही अभ्यासले असावेत. द मेजर लेवल्स ऑफ मॅनेजमेंट इज अप्पर मॅनेजमेंट, लोअर मॅनेजमेंट आणि मिडल मॅनेजमेंट. या तीनही स्तरापर्यंत सर्वसमावेशकरित्या जो व्यवस्थापन विषयक कृती पार पाडत असतो त्यामुळे त्या व्यवस्थापनाच्या कार्याला सर्वव्यापी प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, उद्दिष्ट पूर्तीचं हे एक माध्यम आहे. प्रत्येक व्यवसायाची आपली ठरलेली उद्दिष्ट असतात, परंतु ही उद्दिष्ट प्रत्येक वेळेला साध्य होतीलच असं नाही. जितका व्यवस्थापक कुशल असेल, जितका व्यावसायिक कुशल असेल, तितकी ती उद्दिष्टे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सफल होत असताना दिसत असतात. त्यानंतरच आहे, व्यवस्थापन ही केवळ एका व्यक्तीने करण्याची गोष्ट नाही. जरी ती व्यक्ती ॲज अ लीडर म्हणून काम करत असली तरी त्याला नेतृत्व करताना सगळ्या व्यक्तींकडून कामं करून घ्यावी लागतात. त्याला फक्त लीड करता येऊ शकते, परंतु तो लीड करत असताना इतर व्यक्तींच्या सहकार्याने ते उद्दिष्ट साध्य करण्याचं काम करत असतो. म्हणून या प्रक्रियेला सामूहिक प्रयत्नांशी संबंधित असलेली प्रक्रिया असं म्हटलं जातं. त्याचबरोबर ही प्रक्रिया मानवी जीवनावर प्रभाव टाकणारी आहे. जितकं जास्त ट्रेन केलं जाईल समोरच्या व्यक्तींना, जितकं जास्त मार्गदर्शन केलं जाईल, जितकं जास्त मोटिवेट केलं जाईल, तितक्या जास्त पद्धतीनं त्या व्यवसायामधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ही वाढीला लावू शकते. म्हणजेच त्यांच्या मॅनेजरियल स्किलला डेव्हलप करण्याचं काम हे व्यवस्थापन करू शकतं. त्याचबरोबर व्यवसाय आणि व्यवस्थापन ह्या दोन गोष्टी टोटली डिफरंट आहेत. व्यवसाय वेगळा आणि व्यवस्थापन वेगळा. त्याचबरोबर जसा व्यवसाय आणि व्यवस्थापन, व्यवसाय ही एक संघटना आहे आणि व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. व्यवसाय संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरलं जाणारा एक कुशल माध्यम ज्याला आपण व्यवस्थापन असं म्हणतो. परंतु त्याचबरोबर व्यवस्थापन म्हणजे ते व्यवसायाची मालकी आहे का? नाही. व्यवस्थापन म्हणजे व्यवसायाची आता आपण एखाद्या व्यवसायाचे व्यवस्थापन करतो म्हणजे त्या व्यवसाय संघटनेमध्ये असलेली एखादी प्रॉपर्टी जर असेल, सपोज आपण कॉलेजला जातो, कॉलेजला एका बेंचवर आपण रोज बसत असतो, मग त्या बेंचचा ताबा आपल्याकडे आहे किंवा माझा बेंच आहे आपण म्हणू शकतो, परंतु तो बेंच आपण घरी नाही घेऊन जाऊ शकत. म्हणून आपलं ओनरशिप एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण सांगू शकत नाही. एखादा मॅनेजर त्या व्यवसायामध्ये पगारी नोकर म्हणून सुद्धा नियुक्त केलेला असू शकतो. मग तो व्यवसायाचा मालकही व्यवस्थापक म्हणून काम करू शकतो आणि व्यवसायामध्ये काम करणारा पगारी नोकर सुद्धा व्यवस्थापक म्हणून काम करू शकतो. परंतु व्यवसायाच्या मालकीची जी काही संपत्ती असेल तर ती संपत्ती तो स्वतःच्या मालकीची आहे असं सांगू शकत नाही. जरी तो स्वतःचा व्यवसाय सांभाळत असेल तरी ती व्यवसायाची मालमत्ता व्यवसायाच्याच कार्यासाठी वापरली जावी असा अर्थ त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. सो देअर इज द डिफरन्स बिटवीन मॅनेजमेंट अँड द ओनरशिप ऑफ दॅट बिझनेस. सो त्यानंतरचं आहे की व्यवस्थापन हे एक प्रशासकीय कार्य आहे.
म्हणजे सगळ्या व्यवसायाचं जे टॉप लेवलचं मॅनेजमेंट चालतं, प्रशासन चालतं, ध्येय धोरणं ठरवणं किंवा एखादा निर्णय घेणं, निष्कर्ष काढणं, सगळ्यावर नियंत्रण ठेवणं किंवा ऑर्डर देणं, ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या ठिकाणी कराव्या लागतात त्याला आपण प्रशासन असं म्हणतो. प्रशासन आणि व्यवस्थापन हे जरी वेगळे असेल तरी काही अंशी ते एकसारखं काम करण्याचं काम हे करत असतात. त्याचबरोबर व्यवस्थापन हे एक शास्त्र आणि कला देखील आहे. कसं आहे, आधुनिक काळामध्ये जे काही बदलते ट्रेंड्स आहेत, बदलते प्रवाह आहेत, त्या सगळ्यांचा वापर करून आपल्या व्यवसायाचं उद्दिष्ट साध्य करणं, इट इज अ सायन्स. All the activities involved in recent trends are implemented in our business organization. It is called as scientific management. पण हे सगळं अवेलेबल असताना सुद्धा व्यवसाय संघटनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिकता सांभाळता त्यांचे एक हेल्दी रिलेशन्स मेंटेन करून आपण हे सगळं करतो, त्यावेळेला त्याला आपल्यामधलं स्किल किंवा कौशल्य पणाला लावावं लागतं आणि त्या ठिकाणी त्याची कला ही त्या ठिकाणी पणाला लागत असते. म्हणून हे कला तर आहेच आहे, त्याचबरोबर एक शास्त्र सुद्धा आहे असं म्हणून व्यवस्थापनाला म्हटलं जातं. त्यानंतर व्यवस्थापनाचं महत्त्व बघत असताना व्यवस्थापनामुळं किंवा कुशल व्यवस्थापनामुळे आपल्याला काय फायदा होतो, बेसिक इम्पॉर्टन्स काय आहे, तर आपल्याला सांगता येऊ शकतं की आता जागतिक लेवलला स्पर्धा वाढत आहेत. त्या जागतिक स्पर्धेला यशस्वीरित्या तोंड द्यायचं असेल तर आपल्या व्यवसायाला लीड करणारा व्यवस्थापक हा तितकाच कुशल किंवा एक्सपर्ट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यवसाय संघटनेमध्ये आता सध्याची कोरोना डिझास्टरची कंडिशन आहे, त्यामध्ये आपल्याकडं रिसोर्सेस कमी आहेत, मटेरियल कमी आहे आणि आपली रिस्क खूप जास्त आहे. याही परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टींना एकत्रित आणून त्यामध्ये समन्वय साधून आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला बेटर रिझल्ट देण्याचं काम हे करावं लागतं. त्या ठिकाणी ह्या सगळ्या घटकांची सुसूत्रता आणणं हे कुशल व्यवस्थापकाचं काम आहे, ते व्यवस्थापनामुळे शक्य होऊ शकतं. त्याचबरोबर औद्योगिक क्रांती पूर्वीचा काळ आणि औद्योगिक क्रांतीच्या नंतरचा काळ, आता औद्योगिक क्रांतीच्या नंतर जे काही बदल घडलेले असतील किंवा आता रिसेंटचा काळ आहे, या बदलत्या परिस्थितीमध्ये प्रत्येक दिवसाला माणसाची आवड बदलत असते, प्रत्येक दिवसाला नवनवीन प्रोडक्शन्स मार्केटमध्ये येत असतात आणि ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी किंवा होणाऱ्या बदलांना यशस्वीरित्या फेस करण्यासाठी कुशल व्यवस्थापक हे महत्त्वपूर्ण ठरतं. त्याचबरोबर जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञान आलं की आपल्या त्या व्यवसायामध्ये व्यवस्थितरित्या त्याचं इम्प्लिमेंट करून घेता आलं पाहिजे. नाही तर असं नाही की झूमची मीटिंग आहे बाबा, सगळे आता ती मीटिंग जॉईन करता आपल्याला जमतच नाही. इट्स अ चॅलेंज टू एक्सेप्ट द रिसेंट ट्रेंड्स ऑफ मार्केटिंगमध्ये हे काही जे नवीन नवीन चॅलेंजेस असतील, ट्रेंड्स असतील, ते आपल्याला एक्सेप्ट करता आले पाहिजे. आपल्या व्यवसायामध्ये त्याचं यशस्वीरित्या इम्प्लिमेंटेशन सुद्धा करता आलं पाहिजे. त्याचबरोबर व्यवसायाचा विस्तार ही करता आला पाहिजे. विस्तार म्हणजे केवळ भौगोलिक क्षेत्र वाढणे नव्हे, तर आपल्या सर्व व्यापी कक्षा आपल्या व्यवसायाच्या वाढवता याव्यात. त्याचबरोबर आपल्या व्यवसायाची कार्यक्षमता सुद्धा, तिचं लेवल किंवा तिचा रेशो आपल्याला कायम राखता येईल, यासाठी सुद्धा कुशल व्यवस्थापकाला प्रयत्न करावे लागतात. व्यवसायाचं उद्दिष्ट गाठणं केवळ आणि केवळ कुशल व्यवस्थापकामुळे शक्य होऊ शकतं किंवा एक उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे शक्य होऊ शकतं, हे आपल्याला सांगता येऊ शकतं. त्याचबरोबर मार्केटमध्ये तेजी असेल, मंदी असेल, आता सध्याचा जे काळ आहे, याही परिस्थितीमध्ये आपल्या व्यवसायाला मार्केटिंग कसं मिळेल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं हे एका व्यवस्थापनाचं काम आहे. म्हणजे आता आपल्याला एखादं फूड मार्केट आहे आपलं, तर आता कुणी हॉटेलमध्ये जेवायला जात नाही किंवा बाहेरचं अन्न खात नाही, अशा परिस्थितीमध्ये आपण एक ॲड देणं किंवा रिसेंट ट्रेंडची त्यांना जी गरज आहे त्यांची गरज होऊन त्यांच्यापर्यंत पोहोचून त्या फॅसिलिटीज त्यांना अवेलेबल करून देण्यासाठी शक्यतो कमी खर्चामध्ये प्रयत्न करणं, ह्याला आपण या म्हणजे अशाही काळामध्ये आपली मार्केटिंग आपण टिकवून ठेवू शकतो, यासाठी असे प्रयत्न करणं, त्याला तेजी आणि मंदीच्या काळामध्ये हे म्हणजे येईल त्या वेळेचं प्रसंगावधान राखून त्याला आपण त्यानुसार आपल्या व्यवसायाला चालू ठेवणं हे व्यवस्थापनाचं काम आहे. त्याचबरोबर आपल्या व्यवसायाशी सुसंयोग साधणारे किंवा व्यवसायाशी संबंधित ज्या काही फॅसिलिटीज, मटेरियल किंवा रिसोर्सेस आपल्या देशामध्ये अवेलेबल आहेत,
कसं आहे, आपण इम्पोर्ट करत जाऊ तर आपल्याला ते फार महागात पडू शकेल. इट इज कॉस्टली. सो आपल्याला कॉस्ट वाढवायची नाही, आपला बेनिफिट वाढवायचा आहे. सो आपल्याच देशामध्ये आपल्या प्रॉपर आमच्याकडे जरा कनेक्टिव्हिटी वीक आहे. आता आवाज येतो का सर? हॅलो. ओके. याला बोला मॅडम. सो आपल्या देशामध्ये जी काही प्रॉपर्टी असेल, रिसोर्सेस असतील, त्याचा योग्य तो वापर आपण आहे त्याच ठिकाणी आहे त्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त करून घेण्याचा प्रयत्न हा कुशल व्यवस्थापक करू शकतो, जेणेकरून की बाहेरून येणारे रिसोर्सेस आपल्याला जर मागवले तर ते कॉस्टली पडू शकतात. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला वस्तूंचा दर्जा राखता येऊ शकतो, कमी किमतीमध्ये जास्त चांगल्या वस्तू पुरवठा करता येऊ शकतात. किंवा त्याचबरोबर दुसरा एक फायदा व्यवस्थापनाचा होऊ शकतो की भविष्य काळामध्ये येणारे जे काही व्यवस्थापक मंडळी असेल, भविष्यामध्ये येणाऱ्या व्यवस्थापकांना योग्य ते मार्गदर्शन किंवा अनुभवी मार्गदर्शन करण्यासाठी हे कुशल व्यवस्थापन हेल्पफुल ठरू शकतं. त्याचबरोबर व्यवस्थापनाचे काही घटक आहेत, जे व्यवस्थापन कोणत्या घटकांचं करायचं किंवा व्यवस्थापनाची जी काही प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणारे काही घटक आहेत. ते पहिली गोष्ट आहे मनुष्यबळ, ह्युमन रिसोर्सेस, जे की त्याला कर्मचारी वर्ग सुद्धा आपण म्हणू शकतो. हा कर्मचारी वर्ग ज्याला श्रम असं या व्यवस्थापन शास्त्रामध्ये उल्लेख केला जातो, श्रम म्हणून, जे की कर्मचारी वर्ग. दुसरं आहे यंत्रसामुग्री, जी व्यवसायामध्ये यंत्रसामुग्री असते. तिसरं आहे कच्चा माल, रॉ मटेरियल. हे यंत्रसामुग्री आणि रॉ मटेरियल इट इज रिसोर्सेस. त्यानंतरचा आहे सगळ्यात महत्त्वाचा घटक भांडवल, आणि तो कुठल्याही व्यवसायाला कधीही विचारून बघा, आमच्याकडं भांडवल अपुरं आहे असं प्रत्येकाचं उत्तर असतं. आणि हे भांडवल जोपर्यंत अपुरं वाटत जाईल तोपर्यंत त्या भांडवलाचं फिनान्शियल व्हॅल्यू हे वाढतं असतं. ज्या वेळेला पैसा मुबलक प्रमाणात होतो किंवा गरजेपेक्षा जास्त होतो त्यावेळेला त्या पैशाचं व्हॅल्यू आपोआपच कमी होत जातं. म्हणून पैशाची जेवढी गरज असेल तेवढा पैसा किंवा किंबहुना त्यापेक्षा काही अंशी कमी पैसा आपल्या व्यवसायामध्ये असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतरचा घटक आहे भूमी, जो काही एरिया आपल्या व्यवसायाला लागणार आहे, भौगोलिक क्षेत्र आहे, ते त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला उद्दिष्ट निश्चित करावं लागतं की नेमकं या सगळ्या रिसोर्सेसला धरून किंवा या आवश्यक साधन सामुग्रीला अनुसरून आपल्याला नेमकं काय उद्दिष्ट साध्य करायचं आहे. व्यवसायाचा प्लॅन ठरवायचा आहे, व्यवसायाचं उद्दिष्ट ठरवायचं आहे, व्यवसायाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ध्येय धोरणं आखायची आहेत आणि ती ध्येय धोरणं आखल्याच्या नंतर त्यांचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. हे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जे मनुष्यबळ लागणार असेल किंवा त्यासाठी म्हणजे एक प्रोग्राम तयार करावा लागेल, हाऊ टू इम्प्लिमेंट दिस ऑल पॉलिसीज इन अवर बिझनेस ऑर्गनायझेशन. त्यासाठी एक विशिष्ट कार्यक्रम आखावा लागेल. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आपल्या व्यवसाय संघटनेमधील काम करणारा कर्मचारी वर्ग असेल किंवा जी यंत्रणा असेल ती यंत्रणा उभी करावी लागेल. आणि हे काम करत असताना काम कसं करायचं किंवा जास्तीत जास्त कार्यक्षमतेनं काम करून आपल्याला मोर इफेक्टिव्ह रिझल्ट कसा द्यायचा आहे यासाठी त्या कर्मचारी वर्गाला किंवा काम करणाऱ्या व्यक्तींना म्हणजे व्यवस्थित मार्गदर्शन करणं. त्याचबरोबर त्यासाठी लागणारा खर्च असेल, कुठलंही उद्दिष्ट साध्य करायचं किंवा एखादी ॲक्टिव्हिटी करायची म्हटलं त्यासाठी वेळ लागतो, खर्च लागतो, श्रम लागतात. आणि ह्या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करून व्यवसायाची कार्यक्षमता निश्चित करण्याचं किंवा कार्यक्षमतेची पातळी निश्चित करण्याचं एक तारेवरची कसरत म्हणण्यासारखं काम हे व्यवस्थापनाला करावं लागतं. आता व्यवस्थापनाची व्याप्ती आपण बघणार आहोत की हे व्यवस्थापन कोणकोणत्या ठिकाणी चालतं. आता प्रत्येक गोष्ट एकाच व्यवसायामध्ये किंवा त्याच क्षेत्रामध्ये त्याच एरियामध्ये होती अशी नाही. एव्हरी डिपार्टमेंट इज डिफरंट इन द सेम ऑर्गनायझेशन. एका व्यवसायामधलं, एका संघटनेमधलं, एखाद्या कंपनीमधले वेगवेगळे विभाग जे असतील त्यानुसार व्यवस्थापकाला आपली भूमिका बजावावी लागते किंवा प्रत्येक सेक्शनसाठी वेगळा व्यवस्थापक हा नेमावा लागतो. त्यासाठी पहिला व्यवस्थापन आहे द प्रोडक्शन मॅनेजर, उत्पादन व्यवस्थापन. ज्या ठिकाणी उत्पादन केलं जातं त्या उत्पादन प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवणं किंवा तिथल्या गोष्टी
सगळे व्यवस्थित चालवण्यासाठी जी कोणी महत्त्वपूर्ण जबाबदार व्यक्ती असेल त्याला आपण उत्पादक व्यवस्थापक असं म्हणत असतो. त्यानंतरचं आहे खरेदी विक्री व्यवस्थापन. जे कोणतं तुमचं प्रोडक्शन असेल त्यासाठी खरेदी करणं किंवा ते प्रोडक्शन करण्यासाठी इतर रॉ मटेरियल तुम्हाला लागत असेल किंवा इतर काही सहाय्यक गोष्टी तुम्हाला लागत असेल तर त्या खरेदी किंवा विक्रीच्या संदर्भामध्ये निर्णय घेणं किंवा त्यासाठीचे प्लॅन आखणं या संदर्भात जी काही ॲक्टिव्हिटीज करावी लागते त्याला आपण खरेदी विक्री व्यवस्थापन असं म्हणत असतो. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज एका घटकाशी रिलेटेड असतात, तो म्हणजे फिनान्स, इकॉनॉमिकल सेक्शन किंवा त्याला आपण आर्थिक व्यवस्थापन असं म्हणतो. या आर्थिक व्यवस्थापनाला सगळ्यात मोठी जबाबदारी असते. प्रत्येक गोष्ट मिनिमम खर्चामध्ये मॅक्झिमम रिझल्ट देण्याचं काम या आर्थिक व्यवस्थापनाला करावं लागतं. दुसरी गोष्ट आहे सध्याचा रिसेंट आणि चॅलेंजिंग टास्क जर कोणता असेल तर ते आहे कर्मचारी व्यवस्थापन. कर्मचारी व्यवस्थापन करत असताना कर्मचाऱ्यांची मानसिकता, त्यांच्या गरजा किंवा त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे त्यानुसार त्यांच्याकडून काम करून घेणं आणि मॅक्झिमम त्यांची इफिशियन्सी वापरून आपल्या व्यवसायाची कार्यक्षमता कशी वाढवता येईल हे एक व्यवस्थापनाचं काम आहे. त्याला आपण कर्मचारी व्यवस्थापन किंवा पर्सोनल मॅनेजमेंट असं म्हणत असतो. आणि नंतरचा एक प्रकार आहे साधन सामुग्री व्यवस्थापन. whatever the materials are available in our business organization, we have to implement all the activities in our organization within that materials. So this is also one type of a task in our business organization. So याला आपण मटेरियल मॅनेजमेंट असं म्हणतो, साधन सामुग्रीचं व्यवस्थापन. त्यानंतरचं आहे आता व्यवस्थापनाच्या संदर्भामधला मॅक्झिमम अभ्यास आपला या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर काही शास्त्रज्ञ आहेत व्यवस्थापनाच्या संदर्भामधला ज्यांनी अभ्यास केलेला आहे. सुरुवातीच्या काळापासून औद्योगिक क्रांतीच्या अगोदरपासून ते आतापर्यंत काही लोकांनी या व्यवस्थापनाचा अभ्यास केला आहे. त्यांची काही बेसिक मॅनेजरियल प्रिन्सिपल्स त्यांनी दिले आहे, ज्याला आपण व्यवस्थापनाची तत्वे असं म्हणत असतो. जी काही वेगवेगळे अभ्यासक असतील त्या प्रत्येकानं वेगळा अभ्यास केला आणि आपली वेगळी तत्वे मांडलेली आहेत. त्यातले काही 3-4 नावं फक्त मी तुम्हाला सांगते. एक आहे फ्रेडरिक विन्स्लो टेलर, जे आम्ही आमच्या काळामध्ये जेव्हा बीकॉमला मी होते त्यावेळेला हे नावं ऐकलेली. आता मला ते त्यांचं रिकॉलिंग होते की फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी 1856 ते 1915 या कालावधीमध्ये व्यवस्थापनाचा प्रगल्भ किंवा गाढा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि व्यवस्थापनाच्या संदर्भामधले जे काही टेक्निक्स असतील, जी काही प्रिन्सिपल्स असतील त्यांनी ती मांडलेली आहे. त्याला आपण फ्रेडरिक टेलर यांची व्यवस्थापकीय तत्वे असं म्हणून ओळखलं जातं. आणि त्यांनी जो व्यवस्थापनाचा अभ्यास केला आहे त्या अभ्यासाला शास्त्रीय व्यवस्थापन असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांनी जी व्यवस्थापनाची तत्वे आपल्याला सांगून ठेवलेली आहेत त्या सगळ्या तत्वांचा एकत्रित उल्लेख करायचा असेल तर फ्रेडरिक टेलर यांचं शास्त्रीय व्यवस्थापन म्हणून त्यांच्या अभ्यासाची ओळख आहे. त्यानंतरचं आहे हेनरी फ्युअल यांनी 1841 ते 1925 साली ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यांनी जास्तीत जास्त त्यांचा अभ्यासाचा भर दिला मनुष्यबळावरती, कर्मचारी वर्गावरती. कर्मचाऱ्यांच्या गरजा, कर्मचाऱ्यांच्या म्हणजे नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे, त्यांना काम करण्यासाठी लागणारा वेळ आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी आपण कोणकोणत्या फॅसिलिटी आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये देऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टीवरती, म्हणजे जेणेकरून की कार्यक्षमता आपल्या व्यवसायाची जर वाढत असेल तर म्हणजे जितकी कार्यक्षमता जास्त असेल तितकं कॉस्ट प्राईस कमी असेल, जितकी कॉस्ट प्राईस कमी असेल तितकं आपलं प्रॉफिट मार्जिन हे जास्त असेल. म्हणून whenever we are going to achieve the maximum margin of the profit, we have limit or we have deduct the cost price of our business organization. So हा अभ्यास हेनरी फ्युअल यांनी केलेला आहे. त्यानंतरचा आहे मेरी पार्कर फॉलेट यांनी केलेला आहे, पीटर एफ ड्रकर आहेत. असे अनेक अभ्यासक आहेत ज्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये किंवा व्यवस्थापन शास्त्राच्या संदर्भामध्ये सखोल असा अभ्यास केलेला आहे आणि आपल्याला या त्यांच्या अभ्यासाच्या अंती मार्गदर्शक तत्वे किंवा सूचना दिलेल्या आहेत. आणि ते तुमचं जे आता MGM 105 नावाचं व्यवस्थापन शास्त्राचं पुस्तक आहे, मॅनेजमेंट सायन्स, त्या पुस्तकामध्ये डिटेल अभ्यास आहे त्या संदर्भातला. मी आता बीकॉम सेकंड इयरला हा विषय मागे शिकवलेला आहे आणि आम्हाला कसं असतं हे मॅनेजमेंट किंवा कॉमर्सच्या असं बाकीच्या आर्ट्सचं कसं असतं की त्यांना एक विशिष्ट विषय दिला जातो आणि त्यामध्ये ते एक्सपर्ट असतात. पण कॉमर्सचं तसं नाही.
सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कुठलाही विषय एनी टाइम वी हॅव टू प्ले रोल इम्पॉर्टंट रोल टू अचीव द इम्प्लिमेंटेशन गोल ऑफ दॅट सब्जेक्ट. आपल्याला हे करावंच लागतं. म्हणून प्रत्येक विषय आपल्याला हाताळता यावा यासाठी सगळ्या विषयाचा काही अंश अभ्यास असतो. परंतु तुमच्या निमित्तानं मला हा अभ्यास किंवा उजळणी आज करता आली आणि तुमच्या समोर मला व्यक्त होता आलं. तुम्ही मला ऐकून घेतलात आणि कोऑपरेट केलात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि थांबते. कुणाच्या काही अडचणी असेल ते विचारू शकता. धन्यवाद मॅडम. हॅलो हां सर. हॅलो. हां ऐकायला येतो सर. धन्यवाद. तुमचा आवाज खूप येतो. छान. खूप छान पद्धतीनं मॅडम आपल्याला मॅनेजमेंट हा विषय या ठिकाणी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला व्यक्त करून सांगितलेलं आहे की जे मॅनेजमेंट व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचं असतं.